ते स्टेटमेंट लिहून देत होते, माहिती विचारत होते, त्यामुळे तेवढा वेळ स्टेटमेंट माहिती प्रिंट आउट करण्यासाठी एवढा वेळ लागला. बरं, मग तुम्ही म्हटलं की आता पुन्हा एकदा त्यांनी काही माहिती मला दिली जाईल ती तुम्हाला प्रत्यक्ष हजर राहून द्यावी लागणार आहे की कशा बघूया, त्यांना आम्ही माहिती पाठवू. त्यांना असले तर प्रत्यक्ष हजर राहू शकले तर पुन्हा हजर राहण्याचा हजर राहू आणि त्यांना योग्य पद्धतीने सहकार्य करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही वागू. सगळे म्हणतात की माझी खरं तर आपण बघितलं असेल की ही तक्रार झाल्यानंतर, चौकशी झाल्यानंतर आज सुद्धा आपल्याला ही लढाई आपण ज्या प्रवृत्तीवर लढत होतो, त्यामुळे ही लढाई आपल्याला यापुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्यावेळी ते बोलवतील त्या त्यावेळी आपल्याला हजर राहिलं पाहिजे, त्यांना माहिती दिली पाहिजे. कोण बरोबर आलं कोण नाही आलं तरी मला ही माझी लढाई सुरू ठेवली पाहिजे. माझ्या आणि माझ्या पत्नीला या आधी सुद्धा आम्ही दोनदा आलो होतो आणि पुन्हा 8 दिवसापूर्वी नोटीस पाठवून आजची तारीख दिली होती, त्या तारखेला सुद्धा आम्ही हजर राहिलो आणि त्यांना ज्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला माहिती पाहिजे होती ती माहिती दिलेली आहे. अजूनही त्यांनी काही माहिती मागवली ती सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यांनी आमचे स्टेटमेंट लिहून घेतले, आमच्या उत्पन्नाचा सोर्स माहिती घेऊन घेतली आहे, आमचे बँक अकाउंट घेतलेले आहेत आणि ती सगळी माहिती त्यांना दिलेली आहे. एसीबी चौकशी तर गेले 2 वर्ष सुरू आहे आणि त्या चौकशी संदर्भातच मला बोलवलं होतं आणि त्यामध्ये इन्कम सोर्स आणि खरेदी केलेल्या जागा या संदर्भात त्यांनी माहिती घेतली. त्यांना तशी माहिती खरेदी करत बँकेचे स्टेटमेंट, इन्कम टॅक्स हे सगळं त्यांना दिलेलं आहे. त्यांची पण अशाच पद्धतीने त्यांच्या नावातील जमीन खरेदी, त्यांचा इन्कम आणि या सगळे प्रश्न त्यांना विचारलेले. त्याप्रमाणे त्यांना जी आमच्याकडे माहिती होती ती सगळी माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे आणि उर्वरित काही माहिती त्यांना आम्ही मागवून देतो म्हणून सांगितलं.